नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी सरकार आता 9,000 रुपये यामध्ये अकाउंट मध्ये देणार। सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, उडीद, मटकी या 12 जिल्ह्यामध्ये सरकार तुम्हाला जे खरीप हंगाम या खरीप हंगामासाठी पेरणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये 9,000 रुपये देणार आहे। तर यंदा शेतकऱ्यासाठी सरकारने सर्वात मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। राज्यातील या 12 जिल्ह्यामध्ये आता पेरणीसाठी मोफत बियाण्याच्या पिशव्या देण्याचं ठरवलेलं आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकरी गरीब आहेत, अगदी पेरणीला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर पेरणीच्या खर्चासाठी 9,000 रुपये आणि वरून बियाण्याच्या पिशव्या देखील देण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, बाजरी, मटकी, तूर, मूग आहे, उडीद आहे, मक्का आहे, अशा सर्व प्रकारची सर्व बियाणे सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये मोफत देण्याचं ठरवलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, सगळे शेतकरी आता आनंदात आहेत। शेतकऱ्यांनी पात्रता देखील लावण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही तर बसला तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या बियाण्याच्या पिशव्या मोफत दिल्या जाणार आहेत। कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत। सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड काढलेला असणं हे अतिशय गरजेचं आहे। तुम्ही जर शेतकरी असल्याचं ओळखपत्र तुमच्याकडे असलं म्हणजे जे फार्मर आयडी कार्ड आहे ते काढून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। तर हे सुद्धा सरकारनं सांगितलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर तूर, मटकी, बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मका या सर्व पिकांची बियाणे सरकार मोफत वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत गरीब आहेत। जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे पेरणी करण्यासाठी पैशाची कमतरता सुद्धा भासत आहे। याचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्याचं ठरवलेलं आहे। आता यासाठी काही पात्रता देखील शेतकऱ्यांना लावण्यात आलेल्या आहेत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर पेरणी करणार असाल तर तुम्हाला आता कोणकोणती कागदपत्र द्यायचे आहेत। आता बियाण्याचं तुम्ही पाहतात किती खूप मागले आहेत। खरेदीसाठी अनेक शेतकऱ्यांसाठी पैसे देखील नाहीत। यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे भेटणार आहेत व बियाण्याच्या पिशव्या देखील भेटणार आहेत याची सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। बघा, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा दिलेला होता। हे सुद्धा तुम्ही पाहिले देखील असेल। तर अनेक पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। दुसरं पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो म्हणजे 6वा हप्ता 2,000 रुपये तो सुद्धा आता देण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आलेली आहे, ती म्हणजे 9,000 रुपये पेरणीसाठी आणि बियाण्याच्या पिशव्या देखील आता तुम्हाला मिळणार आहेत। सरकारच्या माध्यमातून ही दिलासा देणारी बातमी आताच आलेली आहे। आता तुम्हाला महत्वाचं 5 पात्रता देखील शेतकऱ्यासाठी लावण्यात आलेल्या आहेत। या 5 पात्रतांमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा 9,000 रुपयेचा लाभ आणि बियाण्याच्या पिशव्या या पेरणीसाठी मिळणार आहेत। तर याचा लाभ कसा घ्यायचा, नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर्वांनाच हे अनुदान मिळणार आहे, परंतु सर्वांनाच हे 9,000 रुपये अनुदान मिळणार नाही। काही ठराविक 12 जिल्हे आहेत, तर त्या 12 जिल्ह्यामध्येच हे 9,000 रुपयेचं अनुदान त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हे 9,000 रुपयाचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामध्ये बाजरी असेल, तुम्ही बाजरी पेरण्याचा विचार करत असाल, सोयाबीन पेरण्याचा विचार करत असाल, कापूस पेरण्याचा विचार करत असाल, उडीद पेरण्याचा विचार करत असाल, मटकी पेरण्याचा विचार करत असाल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्याच्या पिशव्या तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत आणि वरून तुम्हाला 9,000 रुपये देखील या 12 जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्याची निवड का करण्यात आली याची देखील तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकरी आहेत ते खूप गरीब आहेत, त्यांची परिस्थिती देखील खूप नाजूक आहे। याचा अंदाज घेऊन सरकारने आता मदत देण्याचं ठरवलेलं आहे। यासाठी अनेक शेतकरी अपात्र देखील होणार आहेत। यामधून सरकारच्या माध्यमातून 4 ते 5 पात्रता आणि अटी आणि नियम सुद्धा लावण्यात आले आहेत।
आता हा लाभ कसा घ्यायचा, हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिली पात्रता कोणती आहे, माध्यमातून स्पष्टपणे सांगितण्यात आलंय. आम्ही त्या शेतकऱ्यांना मदत करणार आहोत ज्या शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्याकडे ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असतं त्या शेतकऱ्यांना पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड दिलं जातं. ही महत्वाची पात्रता लावण्यात आलेली आहे. दुसरं पहिल्याकडे ज्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांनाच ही अनुदान मिळणार आहे, त्यामुळे ही अट लावण्यात आलेली आहे. तर हे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड हे अत्यंत असणं शेतकऱ्याजवळ हे अतिशय गरजेचं आहे. जे शेतकरी गरजू आहेत, ज्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे हवेत अशा शेतकऱ्यांनाच पैसे भेटणार आहेत. ही अट सुद्धा अतिशय महत्वाची आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की जे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आम्ही त्यांनाच देतो. म्हणजे ज्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशा शेतकऱ्यांना या जो 9,000 रुपये भेटणार आहेत, नंतर वेगवेगळे बियाणे भेटणार आहेत. ते बियाणे त्यांच्याच ह्याच्यामध्ये 9,000 रुपये त्यांच्याच खात्यामध्ये जमा करणार आणि त्याच शेतकऱ्यांना जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये ज्या बियाण्याचं वाटप केलं जाणार आहे त्याच्याबद्दल देखील डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत मित्रांनो, तर टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये बियाण्याचं वाटप आणि टोटल तुम्हाला 9,000 रुपये पेरणीसाठी भेटणार आहेत. त्यासाठी पहिली अट काय आहे ते म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणं हे अतिशय गरजेचं आहे. आता फक्त या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे. मग त्या 12 जिल्ह्याची नावे कोणकोणती आहेत याची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता 9,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तसेच बियाणे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची यादी देखील समोर आलेली आहे. यासाठी पात्रता सरकारने लावलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. रेशन कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं महत्वाची पात्रता सांगण्यात आली आहे ते म्हणजे पात्रतेमधून अनेक शेतकरी अपात्र होणार. ती पात्रता म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांनी जे फार्मर आयडी कार्ड आहे ते फार्मर आयडी कार्ड काढून घेतले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी काढायला सुद्धा देखील झालेत. अनेक शेतकऱ्यांचं इंटरनेट सेवा नंतर महाई सेवा आता पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आयडी कार्ड काढायला दिले पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे याच्या माध्यमातून जे फार्मर आयडी कार्ड आहे त्यामुळे अनेक शेतकरी अपात्र होण्याची जास्त शक्यता आहे. तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले की ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. असे आता तिसरी पात्रता अशी सांगण्यात आलेली की तुम्ही याच्या अगोदर जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेले शेतकरीच पाहिजेत. जे शेतकरी गरीब आहेत, जे शेतकरी वंचित आहेत, ज्या शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत, ज्यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतलाय नंतर ज्यानं पीएम किसान योजनेचा हप्ता घेतला त्या शेतकऱ्यांना 9,000 रुपये त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार असे सक्त निर्देश देण्यात आले महाराष्ट्र सरकारकडून, केंद्र सरकारकडून देण्यात आलेले. दुसरं पाहायला गेलं तर त्यांना बियाण्याचं वाटप देखील मोफत केलं जाणार आहे. तर त्याला महत्वाची अट म्हणजे काय, तर जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे नंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुमच्या ह्याच्या अगोदर तुम्ही लाभ घेतलेला असणं अतिशय गरजेचं आहे. पीएम किसान योजना नंतर शेतकरी योजनेचा जो लाभार्थी आहे तो असायला आणि त्याचा आयडी असणं सुद्धा तुमच्याकडे. जो 4 नंबरची पात्रता त्यामध्ये दुसरं पाहायला गेलं तर उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आलेली आहे. ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं हे अतिशय गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त आहे, 10 लाख 15 लाख याचं वार्षिक उत्पन्न असेल. अनेक शेतकऱ्याकडे बागायती शेती आहे त्यामुळं त्यांचं उत्पन्न वर्षाला 10 लाख 15 लाख इतकं होतं. त्यामुळं जो 9,000 रुपये भेटणार आहेत बियाण्यासाठी ते बियाणे त्या शेतकऱ्यांना भेटणार नाही. ज्याचं फक्त 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या शेतकऱ्यांना या 9,000 रुपयेचा आणि बियाणे मोफत योजना आहे त्या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर व्हिडिओच्या शेवटी सांगणार ही महत्वाची गोष्ट सांगणार ते म्हणजे फक्त व्हिडिओ 2 मिनिट लक्ष देऊन बघायचा आहे. कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता 9,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचाच लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुमचा या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण यामध्ये तुम्हाला 12 जिल्ह्याची जी यादी आहे ती सरकारच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. ती तुम्हाला लगेच सांगणार आहे. पण त्या आधी 5 नंबरची शेवटचा पात्रता म्हणजे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की त्या अधिकृत राष्ट्रीय बँकेमध्ये तुमचं बँकेमध्ये खातं असणं अतिशय गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांचं सोसायटीमध्ये बँकेमध्ये किंवा इतर गावातील ज्या छोट्या बँका आहेत त्या छोट्या बँकेमध्ये ज्याचा IFSC कोडच नसतो त्या बँकेमध्ये खातं असतं. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्या बँकेचं खातं म्हणजे
9,000 रुपये अनुदान पेरणी करण्यासाठी आणि जी बी बियाणे भेटणार आहेत त्याचा लाभ घेता येणार नाही। तर ज्याकडे ज्या नॅशनल बँक आहेत त्या नॅशनल बँकेमध्ये शेतकऱ्याचं खातं असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं अनेक बँकांमध्ये फ्रॉड झाल्यामुळं महाराष्ट्र सरकारने हे मोठं शेतकऱ्यासाठी पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा जे राष्ट्रीय बँक आहेत त्या बँका कोणकोणत्या त्या 12 बँका देखील तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं असणं अतिशय गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने सांगितल्यामध्ये बँकेच्या यादीमध्ये खाते उघडलं असेल तरच तुम्हाला हा 9,000चा लाभ तुम्हाला मिळणार आहे। आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी कोणकोणत्या बँकाची लिस्ट सांगण्यात आली ते देखील लक्ष देऊन बघा। कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे भेटणार आहेत लगेच सांगणार आहे। सर्वात पहिली बँक आहे ते म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरे पाहायला गेलं तर सिटी युनियन बँक, धनलक्ष्मी बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC बँक, इंडस्ट्रियल बँक, कर्नाटका बँक। तर दुसरं पाहिलं तर या झाल्या बँका। नंतर कॅलेक्ट्रिक स्टुडंट बँक, फेडरल बँक, HDFC बँक, नंतर कुरुल वैश्य बँक, लक्ष्मी बँक आणि येस बँक। या बँकामध्ये तुमचं खातं असणं अतिशय गरजेचं आहे। दुसरं पाहायला गेलं तर बँक ऑफ बरोडा बँक, दुसरं बघायला गेलं तर कॅनरा बँक, नंतर पंजाब नॅशनल बँक, दुसरं पाहिलं गेलं तर युनियन बँक ऑफ इंडिया बँक, नंतर बँक ऑफ इंडिया बँक, नंतर तो पाहायला गेलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र बँक, नंतर इंडियन ओव्हरसीज बँक, नंतर इको बँक, नंतर इंडियन बँक। या बँकेमध्ये खातं असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। जर ज्या बँका सांगितल्यात त्या बँकेच्या माध्यमातून तुमचं शेतकरी मित्रांनो, ज्या मी आता काही बँकाची लिस्ट सांगितली त्या लिस्टमध्ये तुमचं खातं असेल तर ज्या सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून 9,000 रुपये अनुदान भेटणार आहे ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता बघा या शेतकरी मित्रांनो, या बँका तर पहिला आता तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार। आता कोणते 12 जिल्हे आहेत ते देखील सांगणार आहे। आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत? सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे आपला छत्रपती संभाजीनगर। त्या अगोदर याचं नाव औरंगाबाद होतं, आता याचं छत्रपती संभाजीनगर सांगितलंय। तर हा जिल्हा सुद्धा अतिशय अवर्षणग्रस्त जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलाय। तुम्ही जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून बघत झाला तर जवळजवळ 9,000 रुपये अनुदान यांना भेटणार आहे अशी घोषणा सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात देखील शेतकरी असाल तर तुम्हाला 9,000 रुपयाचा सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला या जिल्ह्यामधील सुद्धा लाभ तर भेटणार आहे। त्यानंतर जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा लाभ भेटणार आहे। त्यानंतर जिल्हा म्हणजे परभणी, त्यानंतर जिल्हा आहे लातूर, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा। या जिल्ह्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये जे 9,000 रुपयाचं अनुदान आहे ते अनुदान त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असे सक्त निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। ज्या जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रमाण जास्त आहे अशा शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी आता खरीप हंगामाचा पेरणी करण्यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये जे 9,000 रुपये अनुदान आणि दुसरं पाहिलं गेलं तर त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय बंधनकर आहे असे सक्त निर्देश सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। महत्वाचं अटी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणकोणत्या नियमाचं पालन करावं लागते याची डिटेल देखील तुम्हाला सांगितलंय। नंतर कोणत्या ज्या 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकाची लिस्ट देखील तुम्हाला सांगितलेत आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार याची डिटेल देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले। शेतकरी मित्रांनो, जे PM ID कार्ड असेल, नंतर दुसरं पाहायला गेलं तर तुमचं रेशन कार्ड असेल, नंतर तुमचा 7/12 उत्तर असेल, या सर्व कागदपत्र रेडी ठेवा आणि जी ही योजना सुरू झाल्यानंतर तुम्ही लगेच या योजनेचा देखील लाभ घ्या। जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या आणि सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची ही योजना आलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो लाभ घ्या आणि तुमच्या पेरणीसाठी बी बियाणे, कापूस असेल, मटकी असेल, बाजरी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या बी बियाणे असेल या बी बियाणाचा देखील लाभ घ्या आणि तुमच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे पेरणी करून चांगल्या प्रकारे तुमच्या उत्पन्नामध्ये भर घाला आणि उत्पन्न घातल्यानंतर त्याचे चांगले पैसे देखील तुमच्या बँकेमध्ये जमा होतील आणि तुमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं शिक्षण असेल, नंतर तुमचा दररोजचा खर्च असेल, या खर्च भागेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं जे 2025 गेलं असेल 2026 देखील अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि शेतकरी सुद्धा सध्याच जी अनुदान योजना काढली या योजनेबद्दल आनंदित आहे आणि या सरकार चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेला आहे आणि सरकारवर आता शेतकरी खूप आनंदित आहे। सरकारने कर्जमाफी झाली नाही त्यामुळे 9,000 रुपये अनुदान देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे
महत्वाचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असणं हे अतिशय गरजेचं आहे। प्रत्येक जिल्ह्यामधील 9,000 रुपये ठरवल्याने आता शेतकरी वर्ग आनंदित झालाय, परंतु या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे असेल तरच या गोष्टीचा लाभ मिळणार आहे अशी अट देखील आपल्या महाराष्ट्र सरकारने घातली आहे। जवळजवळ 12 जिल्हे तुम्हाला सांगितले, त्या 12 जिल्ह्यामध्ये नाव असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर सुद्धा करा। धन्यवाद।